घेऊन आलो आणि आईच्या डोक्यावरती ओझं थांबवलं. खरं तर ज्या आईने 9 महिने 9 दिवस ज्या पोरीला आपल्या कुशीत वागवलं, जी पोरगी देशाला दिली, ज्या उपाशी तापाशी अशा अवस्थेत ही पोरगी जगायला लागली, जगत होती. यत्ता लहानपणी रेशमाचा जन्म कुठं व्हावा, तर रेशमाचा जन्म प्रचंड दुष्काळी परिस्थिती, आमचा भाग प्रचंड दुष्काळाचा. रेशमाचे आईवडील ऊसतोड कामगार आणि मजूर म्हणून केडगाव राव या ठिकाणी काम करायचे. त्या ठिकाणी ऊसाच्या फळामध्ये तिचा बाप ज्यावेळी ऊसाच्या फळामध्ये ऊसावरती कोयत्याचे घाव घालत होता, त्यावेळी रेशमाच्या आईच्या कळा मात्र झोपडीमध्ये आल्या आणि त्याच ऊसाच्या फळातल्या झोपडीमध्ये ह्या पोरीचा जन्म झाला. काही दिवस ऊस तोडला आणि ही 4थी 5वीला आल्यानंतर हिच्या आई वडिलांनी निर्णय घेतला की अरे चला आता बकरी घेऊया. गावाकडे परत आले, बकरी घेतल्या. परिस्थिती प्रचंड वाईट, सापराचं घर, ते कोपाट, त्या अवस्थेत त्यांचं जगणं सुरू झालं. पोरीने हातामध्ये शाळेचं दप्तर घ्यायचं, पाठीवरती मारायचं, जाता जाता बोरं तोडायची, चिंचेला झाडाला दगडे मारायचे. 2-2.5 किलोमीटरचा प्रवास करून 7वी पर्यंत शिक्षण झालं. आता 8वी साठी इंग्लिश स्कूल लोणी बापकरला जायचं, जी शाळा घरापासून किमान 6 ते 7 किलोमीटर, 8 किलोमीटर. अशा अवस्थेत गरिबीची एवढी की सायकल नाहीये, पायात चप्पल नाहीये, अंगावरती चांगली कपडे नाहीये. अशा अवस्थेत ही पोरगी तिचा तोच प्रवास, पाठीवर दप्तर, हातामध्ये जे असेल ते काम, चिचा बोर थोडं शाळेला जायचं, उघडायचं, माघारी यायचं, आई वडिलांना बकरी काढवं लागायचं, बकऱ्या मागं जायचं. कधी शाळेत नाही गेलं तरी चालतंय. घरचा डबा चांगला सदृढ डबा आज आपण सगळेच देतो. तिच्या आयुष्याला कधी सदृढ डबा नव्हता. शासनाचा भात तिच्या नशिबाला होता. शासनाचा भात खायचा, चालत पळत घरी यायचं. अशा अवस्थेत एकटा 8वीला इंग्लिश स्कूलला गेली. हेमंत जगताप नावाचे एक सर होते. ते सर पूर्वी पुण्यामध्ये होते शिकवायला आणि पुण्यामध्ये तो माणूस त्यांची बदली होऊन तो गावातल्या शाळेत आला. त्या माणसाने बेसबॉल नावाचा बॉल 8वी मध्ये रेशमाच्या हातात दिला आणि त्यांनी सांगितलं अरे चला आपण प्रॅक्टिस खेळूया. रेशमाच्या हातात बॉल दिला, रेशमा तो फेकायला लावला. चाणक्य बुद्धीच्या माणसाने ठरलं की रेशमाने टाकलेला बॉलला वेग प्रचंड आहे आणि तिच्या वयाच्या मानाने आता 8वीची पोरगी एवढ्या वेगाने बॉल टाकते हे मी शहरात बघितलं नाही, कारण तो माणसाची हयात शहरात गेली. पण तो माणूस ज्यावेळी गावाकडे आला आणि पहाडी पोरीच्या हातामध्ये बॉल दिला, तिचा वेग एवढा जबरदस्त निघला. तिचे आता 8वीत नॅशनल टीम मध्ये सिलेक्शन झालं. ज्या सिलेक्शनला जाताना रेशमा पुणेकरकडे बॅग नव्हती, रेशमा पुणेकरकडे रग नव्हती. रेशमा पुणेकर एक गल्लास आणि तिच्या शिक्षकांनी दिलेलं जर्किंग अंगावर पांघरून अहिल्याबाई होळकरांच्या इंदोरला त्या मॅचेस झाल्या की धनगर समाजाची पोरगी, अहिल्याबाई होळकरांवर प्रचंड प्रेम करणारा समाज, आणि पहिलं नॅशनल व्हावं इंदोर मध्ये व्हावं आणि त्या इंदोरच्या मॅच मध्ये हातामध्ये बॉल यावा आणि तिच्या संघाला तिने नॅशनल टीमला इयत्ता 8वी मध्ये सिल्वर मेडल मिळवून द्यावं आणि तिथून तिच्या आयुष्याचा खेळरूपी प्रवास सुरू झाला. आज सरत होती, गरिबी हटत नव्हती, खेळ सुरू होता, गावात बॅनर लागायला लागले, लोक चर्चा करायला लागले, पोरं नाव करती, पोरगी नाव करती. त्या सगळ्या अवस्थेमध्ये 11वी झाली, 12वी झाली, 13वी म्हणजे 2017 रेशमाचं भारतीय बेसबॉल संघात निवड झाली की जी महाराष्ट्रातली पहिली पोरगी, की जिची निवड भारताच्या संघात झाली. घरची प्रचंड गरिबीची परिस्थिती, अशा हालाकीच्या परिस्थितीत आम्ही मीडिया बोलवला, परिस्थिती दाखवली, तिथे वास्तव दाखवलं, समाजातली दानशूर माणसं पुढे आली. रेशमा पुणेकरची फी भरली, त्यातून रेशमा पुणेकर हाँगकाँगला, चायनाला खेळायला गेली. चायनात तिने पराक्रम केला. 2017 साली झालेल्या सामन्यामध्ये, हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यामध्ये रेशमा पुणेकरनी तब्बल 5 तासाच्या सामन्यामध्ये रेशमा पुणेकर एका बाजूने एकटी पिचिंग करत होती, एकटी बॉल फेकत होती. त्या बॉलांची संख्या झाली 372 चेंडूंची आणि 372 चेंडू एका सामन्यामध्ये एक पोरगी. अरे हात आहे का काय आहे? एका समोरच्या संघातला सामन्यातले पिचर येताना बॉल फेकणारे 2-2, 3-3 जण बॉल फेकतात आणि भारताच्या संघातून एक पोरगी म्हणून तू कसं बॉल फेकते? त्यावेळी ते इंटरव्ह्यू घेतला, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये तिचं रेकॉर्ड झालं. आणि ज्यावेळी तिला तिथल्या पत्रकाराने प्रश्न विचारला की 372 गेंद फेकने वाले वर्ल्ड में से आप अकेले खिलाड़ी है, इतना सारी काबिलियत आपने कहाँ से पाई?
गरिबाची पोरगी हिंदी मराठी या भाषेवर प्रभुत्वच नव्हतं. ती म्हणली मी मराठीत बोलू का? ट्रान्सलेटर आणला, हिंदीत बोलायला लागली. तिने सांगितलं हे 372 चेंडूचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? कशी प्रॅक्टिस करता? तुमचा डाएट काय, प्लॅन काय, तुम्ही कसं घडला? त्यावेळी रेश्मा पुणेकरनं सांगितलं की डाएट नावाचा प्रकार मला माहित नाही, चटणी भाकरीच माझं डाएट आहे. पण मी ज्यावेळी गावाकडे असायची, घरी असायची, माझ्या घरापाठीमागे एक माळ आहे, त्या माळावरती माझा बाप बकरी राखायचा. आणि ती बकरी राखताना मी सकाळ संध्याकाळ ती बकरी राखायला बापाला मदत करायला जायची. शाळा सुटतात पळत पळत मी यायची, बकरी अडवायची. आणि बकरी अडवताना त्या माळावरती दगडावर दगड मांडायची. आणि जोपर्यंत दुसऱ्या दगडाने दगड पडत नाही तोपर्यंत मी दगड टाकत बसायची. कदाचित मला वाटतं मी 372 चेंडू जरी आज या सामन्यात टाकले असतील तर अगणित दगड मी दगडावरती मारले. जर हे श्रेय कोणाला द्यायचं असेल तर ते माझ्या घरातल्या माळाला मी देईल की त्या माळाने माझ्याकडून दगड टाकून प्रॅक्टिस करून घेतली. त्या रेश्माचा तिथे सन्मान झाला, रेकॉर्ड झालं. 19ला ती पुन्हा भारतीय संघात तिची निवड. 19ला संघात निवड नव्हे तर भारतीय बेसबॉल संघाची कर्णधार म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात पहिला पोरीचा नंबर त्या ठिकाणी लागला. परिस्थिती माहित नव्हती, काय होणार आहे माहित नव्हतं. खेळणं सुरू होतं, प्रॅक्टिस सुरू होती, समाज मागे उभा राहत होता, माणसं पाठीमागे उभे राहत होती. 19 सरून गेलं, 20-21ला कोरोना आला, पुन्हा 22ला या पोरीची निवड झाली, पुन्हा 23ला निवड झाली, पुन्हा 24ला निवड झाली, पुन्हा 25ला निवड झाली. तब्बल 4 ते 5 वर्ष भारतीय बेसबॉल संघाची कर्णधार होणारी सुद्धा रेश्मा पुणेकर एकमेव खेळाडू इतिहासातली ठरली. या सगळ्या काळामध्ये 2023 साली या पोरीला महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्या सगळ्यांच्या हातून सन्मानपूर्वक पुणे या ठिकाणी मिळाला. आणि त्यानंतर आजपर्यंत तब्बल 7 देशामध्ये जाऊन खेळणारी रेश्मा, 9 गोल्ड मेडल घेणारी रेश्मा, 7 कांस्य पदक घेणारी रेश्मा, 6 सिल्वर मेडल घेणारी रेश्मा, महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट शिवछत्रपती राज्य पुरस्कार घेणारी रेश्मा, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये रेकॉर्ड होणारी रेश्मा, उत्कृष्ट हिटर पुरस्कार, उत्कृष्ट पिक्चर पुरस्कार, रागिनी पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, अहिल्यारत्न पुरस्कार, असे 100 पेक्षाही जास्त पुरस्कार घेणारी रेश्मा पुणेकर आज तुम्हा